नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयीन संशोधक सहाय्यक JRA भरती 2026 बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाने संशोधन सहाय्यक म्हणून ह्या जागाने इथे काढलेल्या आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन काय असेल, त्यांचं वर्क प्रोफाईल काय असेल याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. द अपॉर्च्युनिटी डॅशबोर्ड जर आपण पाहिलं तर टोटल 24 रिक्त पदे आहेत. यांना मासिक मानधन हे 80,000 रुपये प्रति महिना दिलं जाणार आहे. 1 वर्षाचा कंत्राटी कालावधी असणार आहे आणि 4 शहरामध्ये यांची पोस्टिंग असेल. तर मुख्यतः मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या 4 शहरांमध्ये ही 24 पदातील कॅन्डिडेट यांची नियुक्ती केली जाणार आहे. भूमिका आणि जबाबदाऱ्या, कार्य आणि जबाबदाऱ्या. कायदेशीर संशोधन करणे, न्यायालयात उपस्थित राहणे आणि नोट्स काढणे, मेमोरेंडम, मते आणि मसुदे तयार करणे. महत्त्वाचे निर्बंध म्हणजे कार्यकाळात कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यास सक्त मनाई असणार आहे. त्याचबरोबर कार्यकाळ संपल्यानंतर 1 वर्ष संबंधित न्यायाधीशांसमोर प्रॅक्टिस करण्याससुद्धा मनाई असणार आहे. तुम्ही या पोझिशनला जॉईन केल्यानंतर तुम्ही ज्या शहरामध्ये तुमची जॉईनिंग असेल तर तिथे तुम्ही पुढील 1 वर्ष प्रॅक्टिस करू शकणार नाहीत. असे निर्बंध तुम्हाला जॉईन करण्याच्या वेळेसच इथे घातलेले आहेत. पात्रता आणि निकषमध्ये पहिला मार्ग आहे की LLB पदवीधर तुम्ही असाल आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असाल. किमान 55 गुण आवश्यक तुम्हाला असतील तर तुमचं सिलेक्शन या प्रोसेससाठी होऊ शकतं. दुसरं आहे LLM, मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल आणि उच्च न्यायालयाकडून निवडीत तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. वय साधारण 21 ते 30 वर्ष असणार आहे. संगणक कौशल्य, लॅपटॉप हाताळणे आणि लीगल रिसर्च सॉफ्टवेअर, केस लॉ याचं ज्ञान तुम्हाला आवश्यक असणं गरजेचं आहे. अनिवार्य शिफारसपत्र. अर्जासोबत खालीलपैकी एका अधिकाऱ्याचे शिफारसपत्र जोडणे बंधनकारक असेल. शैक्षणिक मार्ग, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जे असतील त्यांचं एक असेल आणि व्यावसायिक मार्ग, बार असोसिएशनचे जे अध्यक्ष असतील तर त्यांचे शिफारसपत्र तुम्हाला या प्रोसेससाठी लागणार आहे. उदाहरणार्थ बॉम्बे बार असोसिएशन, ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया किंवा हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूर, संभाजीनगर आणि पणजी, गोवा. निवड प्रक्रिया केवळ 1 टप्पा थेट मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती इथे केली जाणार आहे. वैयक्तिक मुलाखत एकूण 50 गुण असतील. पात्रता निकष उत्तीर्ण होण्यासाठी किमान 25 गुण तुम्हाला आवश्यक असणार आहेत आणि तुमची अंतिम निवड माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या मान्यतेनंतर अंतिम निवड तुमची केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया लक्षात घ्या. फॉर्म आणि शिफारस. वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा आणि शिफारसपत्र मिळवा. अर्ज शुल्क 500चा पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. पेएबल टू असिस्टंट रजिस्ट्रार फॉर रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट, AS बॉम्बे. कागदपत्रे जोडणे. स्वयंसाक्षांकित प्रती, मार्कशीट्स आणि डोमिसाईल संगणक प्रमाणपत्र, जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे. पोस्टाने पाठवा. लिफाफ्यावर ॲप्लिकेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ ज्युडिशियल रिसर्च असिस्टंट असे ठळकपणे लिहा. स्पीड पोस्ट कुरिअरने ते तुम्हाला पोचवायचे आहेत. डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन होणार आहे. कुठली लेखी परीक्षा नाही आहे. त्यामुळे या संधीचा सर्व LLB आणि LLM विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे. अंतिम तारीख लक्षात घ्या. 29 मे 2026 ही अंतिम तारीख आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. अर्ज पाठवण्याचा पत्ता रजिस्ट्रार पर्सनल, हायकोर्ट, ॲपेलेट साईड, बॉम्बे, 5th फ्लोअर, न्यू मंत्रालय बिल्डिंग, GT हॉस्पिटल कंपाऊंड, LT मार्ग, मुंबई 400001. अधिकृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी थेट bombay-highcourt.nic.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म आणि शिफारसपत्राचा फॉर्मॅट डाउनलोड करू शकता.
सो सर्वांना ऑल दी बेस्ट. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.